नमस्कार, मी डॉक्टर आनंद तांबट. तर आपण आज बोलूया प्रेग्नन्सी, गरोदरपणातला पूर्ण 9 महिन्यांचा काळ हा कसा असू शकतो आणि पेशंटच्या दृष्टीने तो कसा इम्पॉर्टंट पण आहे. प्रेग्नन्सी आपल्याला माहिती आहे की एक 3 भागांमध्ये विभागली गेलेली असते. पहिल्या 3 महिन्याचा काळ, सुरुवातीचा, मधल्या 3 महिन्याचा काळ आणि शेवटच्या 3 महिन्याचा काळ. पहिल्या 3 महिन्याचा काळाचा विचार केला तर जेव्हापासून फर्टिलायझेशन होतं, कन्सेप्शन होतं, तेव्हापासून तर 13 आठवड्यापर्यंतचा काळ. दुसरा किंवा मधला 3 महिन्याचा काळ हा 14व्या आठवड्यापासून तर 26 आठवड्यापर्यंत आणि शेवटचे 3 महिन्याचा काळ हा 26 आठवड्याच्या पुढे 40 आठवड्यापर्यंत असं विभागणी केली गेलेली आहे. आता याच्यामध्ये पहिल्या 3 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचं, शरीराची जडणघडण होत राहते. म्हणजे आपण एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या हिशोबात विचार केला तर पाया बांधण्यापासून, पाया खोदण्यापासून तो सगळ्या गजांचा सापळा तयार करून त्याच्यावर विटांचं, मातींचं, सिमेंटचं काम होईपर्यंत जे बिल्डिंग स्ट्रक्चर तयार होतं आणि उभं राहतं ते म्हणजे पहिल्या 3 महिन्याचा काळ. हा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण ह्या पिरियडमध्ये जर पेशंटने स्वतःचं न्यूट्रिशन म्हणजे खाण्यापिण्याची गोष्ट आणि डॉक्टरांकडे अगदी लवकर जाऊन ती ट्रीटमेंट सुरू केली, डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले सगळे मेडिसिन जर व्यवस्थित घेतले तर त्याच्या पुढचे जे 3 महिन्याचे असे 6 महिन्याचा पिरियड आहे तो अतिशय चांगला आणि सुरळीत जातो. त्याच्यात काही कॉम्प्लिकेशन येत नाहीत. तर हे जरूर लक्षात ठेवा की पहिल्या 3 महिन्यांमध्ये जितक्या लवकर शक्य होईल तितकं डॉक्टरांकडे जाऊन तुमची गरोदरपणाची सुप्रजन होण्यासाठी जी ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित चालू करा. धन्यवाद. आनंद इंटरनल हॉस्पिटलला भेट द्या.